सांगायचं तात्पर्य हे आहे की हरभरा पिकात जर तुम्ही चांगलं लक्ष दिलं तर हरभरा पिकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटू शकते. फक्त सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला हरभरा पिकामध्ये जर उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला कष्ट करावे लागणार आहे. जेवढं आपले कष्ट राहील तितकं आपल्याला हरभरा पिकाचा ची फळधारणा फुलधारणा होणार आहे, तितकं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. तुम्ही पण हरभरा पिकामध्ये चांगले फळधारणा फुलधारणा लावायची असेल तर तुम्ही 42-47 हे खत घेऊ शकता, नाही तर मग 052-34 घेऊ शकता. आपण 052-34 याच्यामुळे नाही घेतलं की त्याच्यामध्ये फेरच भेटत नाही. फेरच काय करतं, झाडाची हिरवगारपणा टिकवून ठेवते. आणि आता आपण याच्यात कोणती फवारणी घेणार आहोत, याच्यानंतर जी फवारणी घेणार आहोत त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर यूट्यूब चॅनलला भेटून जाईल. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मी पण तुमच्यासारखा एक सामान्य शेतकरी आहे. माझं सांगायचं किंवा व्हिडिओ बनवायचं एकच तात्पर्य आहे की जे काही शेतकरी बंधू भगिनी आहे यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यांचा फायदा कसा होईल, कमी खर्चामध्ये फायदा कसा होईल, हे आपलं याचं तात्पर्य आहे. तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.